इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्यानंतर योगेश बंड्रेलो वाहून जात असतानाचा व्हिडिओ समोर आलाय। योगेश बंड्रेलो यांच्यावर सध्या तळेगाव दाभाड येथील अथर्व रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। या दुर्घटनेमध्ये गणेश पवार हे दुचाकीस्वार थोडक्यात बचावले। त्यांनी पुलाला पकडून स्वतःची सुटका करून घेतली। त्यानंतर त्यांनी 3 ते 4 पर्यटकांनाही बाहेर काढलं। दुर्घटनेच्या वेळी नेमकं काय घडलं होतं याची आपबीती त्यांनी सांगितली आहे। पूर्ण पूल जाम होता। आम्ही स्थानिक लोक असल्यामुळे आम्ही अलीकडे पलीकडे आमची 4 व्हीलर अडकले लावतो आम्ही आणि पलीकडे 2 व्हीलर वरती जातो दररोज। पण ते काय आलं अचानक पूर्ण जाम झालं। पब्लिक साधारणतः 200 पब्लिक ब्रिजवरती असतील आणि पलीकडनं पण येत नव्हती आणि अलीकडनं पण जात नव्हती। म्हणजे दुचाकी समोरासमोर आले। हा, त्याच्यामुळे ते काय आलं एकदम लोड झाल्यानंतर ते एकदम खाली गेल्यानंतर मी पण पाण्यात पडलो। पाण्यात पडल्यानंतर मी स्थानिक असल्यामुळे मी त्या ब्रिजला धरून वरती आलो। वरती आल्यानंतर मी 4 ते 5 जणांना बाहेर काढलं अलीकडे। पलीकडे कुंडमळा ग्रामस्थांनी 20 ते 25 जणांना बाहेर काढले। पोलीस प्रशासन कुणीही नव्हतं इथे।